हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 4:30। इतके वेळ पाहुणे आले होते, म्हणजे माझे पुतणे किंवा मग सुना आणि भाई पण आले होते, म्हणजे मिस्टरांचे चुलत भाऊ ते सगळे आले होते। तर ते आत्ताच गेले आणि आत्ता सगळं मला घरातलं काम आवरायला सुरुवात करायची आहे। तर म्हटलं चला हेच सगळं जाय बाहेर, तर हेच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे मी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा। तर चला कामाला सुरुवात करू। या गोण्यांमध्ये आणले रेशन भरून तर हे गहू तांदूळ मक्का, तर हे आता माझ्याच्याने काय हालायचं नाही, त्याच्यामुळे ना मी इथंच सरकून देईल फक्त आणि राहून देऊ। मिस्टर आले की ते बरोबर त्यांचे ते जिथं ठेवायचे तिथं ठेवून देतील। आता हे इथंच सरकून देते आणि बाकीचं काम माझं जे आहे ते आवरायला घेते मी। तर इथे ना घर झाडायचं होतं मला, आणि हवा तर इतकी सुटू राहिली ना, आता म्हणजे जसा पाऊस उघडला तसा हवाला इतकं जोर आला आहे, इतकी हवा येते की सांगायलाच माप नाही त्याला। पलंगावर तर बेडशीट अजिबात राहतच नाही। तर आणि खकाना म्हणजे रस्त्यावरचं घर आहे, त्याच्यामुळं खकाना म्हणजे धूळ बरेचसे जी बारीक बारीक धूळ राहते ना ती सगळी घरात उडून येते। तर त्याच्यामुळे जास्त करून तर हे दरवाजा लावूनच ठेवावा लागतो मला, आणि खिडकी आहे त्याच्यामुळं हवा भरपूर चालते घरामध्ये, असं काही नाही। तर बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित टाकून घेतले, थोडेसे झाडून झटकून घेतले। आणि हे पोरांचे बावले ये ना मला टाकून द्यायचे, पण श्रेयांश आणि खुशी काही टाकून देते नाही, कारण की त्यांना ते खेळायला लागू राहिलं। आणि ते काय म्हणजे मी फेकले बी ना तरी ते लगेच परत गोळा करून घेऊनच येतात, म्हणून मग परत ठेवून देते मी। खेळता पोरं त्याच्यामुळे राहून दिले। आणि चपला बुट्टांच्या तर इतक्या बरकात आहेत आमच्या घरामध्ये, म्हणजे ठेवलं एक बूट काढायला गेले ना लगेच दुसऱ्याचे काढून लगेच बाहेर फेकून द्यायचे। तर आहे ना मग सारखं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पडलेलेच राहत, त्याच्यामुळे सारखं गोळा करून हे मेकअप आरशाच्या खाली जो ड्रावर आहे ना मी तिथे ठेवून देते, कारण की बाहेर इकडं तिकडं पडल्यापेक्षा तसं बी तो कप्पा काय मी यूज करत नाही, मग त्याच्यामध्ये चपला बुट्ट राहून ठेवते, मग तिथं राहते। त्याची ती बॅट आहे ना, तर ही बॅट आहे ना मी फेकून दिली होती, पण तरी ते आले घरात घेऊन आणि त्याच्या खाली टाकून दिली। असं झाडाच्या वळ्याशी ना बऱ्याचशा गोष्टी सापडतात। तर हे प्लाऊड आहे ना तेव्हा मी आणले होते, मला एक म्हणजे काम होतं, पण ते काही आता झालंच नाही, त्याच्यामुळे हे प्लाऊड असेच इकडे तिकडेच पडू राहिले। तर फायनली आज म्हटलं काहीतरी एक त्याचं यूज करून किंवा मग टाकून देईल मी डायरेक्ट। आणि हे बघा किती घाण निघाली होती, पाहुणे आले होते, मग बिस्किटं खायला पोरांना काही ना काही आणलंच होतं, तर ते सगळे कागद घरात झालेच होते। आणि मातीचं म्हणजे खकाना सांगितलं ना तर विचारायचंच नाही घरामध्ये किती निघतो। आणि त्याच्यात हे कार्पेट आहे ना मी आथरलंय, ते सरळ बसलंच नाही, त्याच्यामुळे ना अशा कुठे ना त्याच्या गुड्या पडल्या, त्याच्यामुळे झाडायच्या वेळेला थोडासा प्रॉब्लेम होतोच, पण काही अडचण नाही। आता म्हटलं थोडे दिवस काढून घेऊ, त्याच्यानंतर मग होईल देवाच्या कृपेने जसं व्हायचं तसं। पण मग आता 2-4 महिने तर काढावंच लागतील या कार्पेटमध्ये। त्यानंतर खुशीच्या दप्तरातलं डबा बॉटल काढून घ्यायचं, तिच्या जिथं ठेवायला जागा केलेली तिथं ठेवून दिली, आणि ही बॉटल मी परत फेकून दिली बाहेर चपला बुट्ट काही पडलेले होते ते घरात आणून ठेवून दिले जागच्या जागेवर। आणि आता आवरायचं होतं किचन। तर आता पुढचं घर असं दिसतं काहीतरी, म्हणजे झाडल्यावर काही एवढं फरक नाही वाटत, पण हां नीटनेटकं दिवाबत्तीचा वेळ असतो, त्याच्यामुळं आपलं घरदार स्वच्छ केलं पाहिजे। सगळं जिथल्या तिथं ठेवून दिलं, घर झाडून घेतलं फक्त। आणि खुशीचं इकडं काहीतरी चालू होतं, तर किचनमध्ये आले, किचनमध्ये पाहुणे आलेले होते, त्याच्यामुळे ते चहाचे भांडे वगैरे वस्तू इकडे तिकडे पोरं पण होते, तर थोडेफार वस्तू इकडे तिकडे होणारच। तर आता हे घर झाडून घेते मी। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी इथे जो कोबा आहे ना तर तो घसून काढला होता व्यवस्थित, तर बघा असं दिसत होतं। आणि किचन पण व्यवस्थित एकदम साफसूफ करून ठेवलेलं आहे मी। गॅसचा आता काही यूज करत नाही, कारण चुलीवर स्वयंपाक करते, त्याच्यामुळे गॅस हा झाकूनच ठेवलेला आहे मी। तर ही चाळणीनं रेशन काढलं होतं मी, म्हणजे दळण्यासाठी दळण काढलं होतं, तर मग ती चाळणी तिथं ठेवलेली। बाकी आता असं आहे माझं किचन। तर थोड्या वेळाने स्वयंपाकाला पण सुरुवात करायची आपल्याला। तर हे बघा असं आहे किचन। आणि बाहेरचं पण दाखवते तुम्हाला। हे बघा खुशी घसती भांडे, कारण की तिला असं वाटतं मी घसत नाही, त्याच्यामुळे ती घसत होती भांडे। आणि याचं बघा इथं काहीतरी चालू होतं, कागद इकडचं तिकडं आणि ती सगळा पसारा घालून ठेवतं पोरं। तर आता हा पसारा आवरून घेते मी अगोदर, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला भेटते, कारण भांडे पण घासायचे होते आणि थोडंसं झाडझूड पण करायची इथे। तर चला हे आवरून घेते।
तर इथे भांडे घासले, झाडून घेतलं आणि त्यानंतर पसारा आवरल्यावर असं काही दिसतं. आणि हे बघा इथले ना वातावरण, तुम्ही एकदा हा आवाज ऐका. तर आता आवरले माझे सगळे घरातले कामं आणि मी स्वतःही फ्रेश झाली आहे, हातपाय धुतले आणि आता बसले स्वयंपाकाला. टाईम आहे अजून, म्हणजे सुरुवात करायचीच आहे, पण बसले 5-1 मिनटं आणि आता करते काहीतरी स्वयंपाक. तर इथे संध्याकाळची वेळ पेटवली होती चूल. तर टाईम भरपूर झाला होता, म्हणजे टाईम काय अंधार इतक्यात पडून गेलो होतं. तर मग असं भाजी काय करू डोकं चालत नव्हतं माझं. मग आम्हाला शेंगदाण्याचं बरबट आवडतं खूप. बरेच जणांना आहे ना ते झुणकं वगैरे असे बरेच वेगवेगळे शब्द आहे, पण आम्ही शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे बारीक करून त्याला फोडणी देतो आणि फक्त शेंगदाण्याचीच भाजी असते, त्याला आम्ही बरबट म्हणतो. आमच्या इकडं तर बरबटच म्हणतात. त्याच्यामुळे मग ते करायचं होतं. तर मिस्टर बोलले होते की बरबट भात आणि बाजरीच्या भाकरी कर. म्हटलं चालेल. मग चूल पेटवली, मस्त भात टाकून दिलं कुकरला अगोदर. त्याच्यानंतर जोपर्यंत भात शिजल म्हटलं तोपर्यंत लसूण सोलून घेते बरबटाला. आता लसूण मला काय एवढं आवडत नाही, पण बरबटामध्ये चांगलं लागतं ते, चव पण भारी येते आणि मिस्टरांना आवडतो. त्याच्यामुळे म्हटलं टाकू याच्यामध्ये थोडासा. तर मग ते सोलत बसले इथं, सोलून वगैरे घेतले. त्याच्यानंतर बरबट आता इथून पुढे नाही, ह्या मोठ्या मिरच्या आहे ना मार्केटमध्ये यायला लागले. तर आता आमच्या घरी प्रत्येक जेवणासोबत ह्या मिरच्या तुम्हाला दिसणारच. तर त्या तळल्या. तेल खूप तापलं होतं म्हणून कढई खाली घेतली आणि बरबटाला जी आहे ती फोडणी द्यायला घेतली होती. तर तेल खूप तापलं होतं, त्याच्यामुळे खूप घाईघाई पटकन शेंगदाणे ते टाकावं लागली, मिरची जळून गेली असती. मग पटकन मिक्स करून घेतलं आणि ना जेवढी क्वांटिटी पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं त्याच्यात आणि चांगलं शिजून घ्यायचं, उकळून घ्यायचं. भातासोबत खूप भारी लागतं. तर त्याच्यानंतर बरबट फोडणी वगैरे दिली, शिजवलं आणि मिस्टरांच्या काय डोक्यात आलं काय माहिती, बोलले की नको करू म्हणे भाकरी, फक्त राहू दे भातच, हेच खाऊ आपण. म्हटलं चालेल मला काय. मग फक्त भाताने बरबट केलं. भाकरींचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल झाला. मग आणलं जेवायला. पोरं अगोदरच जेवायला बसले होते कारण त्यांना भुका लागल्या होत्या. मग मी आले, मग आम्ही बसलो जेवायला. मग जेवणं करून घेतले आणि जेवणं झाल्याच्या नंतर लगेच तिथल्या तिथेच भांडे पण घासायला घेऊन टाकले. ते मी जे राहिलेलं होतं ते सगळं काढून ठेवलं दुसऱ्या भांड्यांमध्ये आणि हे भांडे घासायला घेतले. आता भांडे थोडेच होते कारण मी अगोदर भांडे घासलेले होते सगळे, त्याच्यामुळे आता फक्त स्वयंपाकाची कढई, कुकर आणि जेवणाचे 2-3 दिसा एवढेच भांडे होते. तर म्हटलं टाकू लगेच घासून. मग ते घेतले बाहेर. पोरांची तिथंच गडबड चालू होती कारण की ना तिथं ना एक मांजर आलेली होती. तर ती खूप गागत होती. तर पोरांना ना तिचं चालू होतं मांजर इकडे श्रेयांचं, तर ते चालू होतं. आणि तो काय करतो, बोलवतो डायरेक्ट दगड घेतो हातातून त्यांना मारायला. तर म्हटलं उगाच कशाला मारतो. मग आमचं तेच चालू होतं आणि खुशीला लागली होती झोप. तर खुशीत चालू होती मग करते, मग मी आथरून टाकून दे, मला झोपायचंय. तिला म्हटलं जाऊन झोप तोपर्यंत मी एवढे भांडे घासून येते. मग हे भांडे सगळे उचलले बाहेर आणि श्रेयांचं अजून लक्ष त्या मांजरीकडेच होतं. तर घेतले बाहेर भांडे घासायला आणि पटकन भांडे घासून घेतले. काय करू राहिली वांदे काय? जाऊ दादा हाताला जाऊ टाकूचे लागत चिडे काची तर भांडे घासून घेतले आणि खुशीने ना कप फोडला होता, तर तो फेकला तिने गपचूप. मला माहीतच नव्हतं, मी आत्ता व्हिडिओ बघितला तेव्हा मला समजलं. लाईट बंद केले, दरवाजा बंद केला आणि एक रामबाण उपाय मी घरी तयार केलेला आहे कंबरदुखीसाठी. तर तो खाल्ला मी आणि गेले झोपायला.
तर माझा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जा. कसा वाटला ब्लॉग ते कमेंटमध्ये सांगून जा. भेटूया पुढची एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.